सुवर्ण महोत्सवी वाटचाल पूर्ण करणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाने मराठी रंगभूमी, चित्रपट, संगीत, साहित्य क्षेत्राला अनेक प्रतिभावंत कलाकार दिले। केएमसी महाविद्यालयाच्या माध्यमातून अभिनयाच्या क्षेत्रात मला संधी मिळाली आणि मी स्वतःला घडवू शकले, अशी विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेत्री माधवी निमकर कुलकर्णी यांनी व्यक्त केली। खोपोलीच्या केएमसी महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास कक्षाने आयोजित केलेल्या 51व्या युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या। ज्यावेळेला युथ फेस्टिवल झालं होतं, मी एकच वर्ष पार्टिसिपेट केलं होतं, आय थिंक SYला। तेव्हा मनोज येरुळकर, मला त्याचं नाव घ्यायला जास्त आवडेल आता इथे, त्याने मला कॉन्फिडन्स दिला, माधवी तू काम कर, मी एकांकिका बसवतोय, मी डिरेक्ट करतोय, मी लिहिली आहे, त्याच्यात तू काम कर। तर मी त्याला म्हटलं होतं, अरे मला नाही जमणार आहेत खूप छान छान तुझ्या आजूबाजूला कलाकार, त्यांना घे तू, मला नाही जमणार। तर मला असं नको करूस, तू कर, तुला जमेल। त्याने मला कॉन्फिडन्स दिला आणि सोनरपर्यंत आय थिंक माझं सिलेक्शन तेव्हा झालं होतं। तेव्हा मला कॉन्फिडन्स आला की मी काहीतरी करू शकते। सो सगळ्यात मोठं श्रेय जातं या युथ फेस्टिवलला। जर ते नसतं तर मला कॉन्फिडन्स आला नसता। KTSP मंडळाचे कार्यवाह माननीय किशोर पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। या प्रसंगी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास कक्षाचे संचालक डॉक्टर सुनील पाटील, समन्वयक निलेश सावे, जिल्हा समन्वयक डॉक्टर पराग काळूरकर, प्राध्यापक राजेंद्र भामरे, संस्थेचे माजी अध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर, महाविद्यालयाचे उपाध्यक्ष राजेश आभाणी, सेवानिवृत्त प्राचार्या डॉक्टर नलिनी रामस्वामी, कला शाखा प्रमुख डॉक्टर BD बनसोडे, जिमखानाचे चेअरमन डॉक्टर DP गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। प्रभारी प्राचार्य धनंजय हरिदास यांनी प्रास्ताविक व स्वागतपर विचार व्यक्त केले। कलेची साधना माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी कलागुणांची जोपासना करून स्वतःला समृद्ध करावे, असे आवाहन त्यांनी केले। त्यामुळे माणसाला आयुष्यामध्ये चांगलं जगायचं असेल तर पोटासाठी त्यांनी काहीही करावं, पण चांगलं जगण्यासाठी कुठली ना कुठली तरी एखाद्या कलेची जोपासना त्यांनी केली पाहिजे। आणि ही जोपासना करण्यासाठी आपल्यात नक्की कुठले गुण आहेत, आपल्यात कोणत्या प्रकारची कला आहे आणि तिचा आपण कुठपर्यंत आविष्कार करू शकतो, याची एक संधी या युवा महोत्सवाच्या निमित्ताने मिळत असते। आणि ही संधी आपल्याला मुंबई विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेली आहे, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार। संस्थेचे कार्यवाह किशोर पाटील यांनी हा उपक्रम घेण्याची संधी दिल्याबद्दल मुंबई विद्यापीठाचे आभार मानले। तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील तुम्हा युवक युवतींमध्ये खूप टॅलेंट आहे, अशा उपक्रमातून मिळालेल्या संधीचं तुम्ही सोनं करावं, यासाठी सर्व स्पर्धकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी प्राचार्य, समन्वयक, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले। आजच्या या स्पर्धेमध्ये तुम्हाला यश मिळेल न मिळेल, प्रमाणपत्र तर मिळणार आहे ते भाग घेतल्याबद्दल, पण त्याच्यामुळे खचूनही जाऊ नका। तुम्हाला जरी त्याला सादर करायची आहे, त्या सादरीकरणासाठी तुम्हाला जो काही वेळ मिळाला असेल, काही ठिकाणी 5 मिनिटांचा असेल, काही एकांकिकांमध्ये साधारणपणे 40 मिनिटांचा अवधी तुम्हाला मिळतो, त्या संधीचा पुरेपूर वापर करून तुमच्यातले जे काही कलागुण आहेत त्यांचा पूर्णपणे मनापासून सादरीकरण तुम्ही करा। कदाचित तुम्हाला जर अपयश आलं, त्यातून तुम्हाला स्वतःला एक प्रेरणा मिळू शकेल की माझ्यामध्ये काय बदल मला करायला पाहिजे। आणि यश आलं तर यशाने सुद्धा हुरळून जाऊ नका, कारण हे यश पुढे आपल्याला कायम टिकवायचं म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते, खूप मोठी मेहनत घ्यावी लागते। त्यामुळं जे सर्व कलाकार या कार्यक्रमासाठी आज आवर्जून स्पर्धक म्हणून उपस्थित आहेत, त्या सर्वांना महाविद्यालयाच्या वतीने, व्यक्तिशः माझ्या वतीने, आमच्या महाविद्यालयातल्या सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो। उत्तर रायगड विभागातील 18 कॉलेजचे सुमारे 1000 विद्यार्थी सहभागी झाले होते। 42 कला प्रकारात या स्पर्धा घेतल्या गेल्या। युवा महोत्सवातून घडलेल्या व विविध कलाक्षेत्रात उत्तुंग यश संपादित केलेल्या माजी विद्यार्थ्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले।
सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर दीपक गायकवाड, सर्व समिती, प्राध्यापक व शिक्षकेतर स्टाफ, विद्यार्थी यांनी यशस्वी आयोजन केले। ज्या वर्गात माधवी निमकर या शिकत होत्या त्या वर्गात त्या गेल्या, त्याच बेंचवर त्या बसल्या। त्यावेळी खूप भावुक झाल्या होत्या। त्यांना भूतकाळ आठवला, ते वातावरण आठवलं, त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। त्यांनी त्या बेंचवर बसून अभ्यास करताना एवढ्या उंच शिखरावर आपण कधी पोहोचू शकू अशी कधी कल्पनाही केली नसेल। त्यांनी या माध्यमातून नकळत सर्वांना एक संदेश दिला, आपली तयारी ठेवा। आपण कुठून आलो, कुठे आहोत यापेक्षा आपल्याला कुठे जायचे आहे हे आपण ठरवायचे। त्यासाठी आपण आपल्यातला न्यूनगंड सोडला पाहिजे। इन्व्हिटेशन मी फोटो जेव्हा बघितला मोबाईलवरचा, KMCचा लोगो आहे, तेज गती शक्ती, 10 सेकंदांमध्ये मला पहिलीपासून लास्ट इयर पर्यंतच्या सगळ्या आठवणी पटकन येऊन गेल्या। मला आठवते ती माधवी निमकर, मी जिच्यात कॉन्फिडन्स नव्हता, म्हणजे उगाच कुठला तरी न्यूनगंड होता माझ्यामध्ये। कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा असेल, कुठेही भाग घ्यायचा असेल तर मी 4 पावलं उगाच मागे असायचे। माझी मैत्रीण बसली ते श्वेला, तिला माहिती असेलच, मला उगाच भीती वाटायची या गोष्टींची की मी करू शकेल की नाही, मी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊ की नको, मला ॲक्टिंग करता येईल की नाही। ज्या वेळेला यूथ फेस्टिवल झालं होतं, मी 1च वर्ष पार्टिसिपेट केलं होतं आय थिंक SYला, तेव्हा मनोज येरुळकर, मला त्याचं नाव घ्यायला जास्त आवडेल आता इथे, त्याने मला कॉन्फिडन्स दिला, माझी तू काम कर, मी एकांकिका बसवतोय, मी डिरेक्ट करतोय, मी लिहिली आहे, त्याच्यात तू काम कर। तुम्ही त्याला म्हटलं होतं मला नाही जमणार आहे, खूप छान छान तुझ्या आजूबाजूला कलाकार, त्यांना घे तू, मला नाही जमणार। तर मला असं नको करूस, तू कर, तुला जमेल। त्याने मला कॉन्फिडन्स दिला आणि सोनलपर्यंत आय थिंक माझं सिलेक्शन तेव्हा झालं होतं। तेव्हा मला कॉन्फिडन्स आला की मी काहीतरी करू शकते। सो सगळ्यात मोठं श्रेय जातं या यूथ फेस्टिवलला। जर ते नसतं तर माझा कॉन्फिडन्स आला नसता। सहसमाचारकरिता संदीप ओव्हाळ, खोपोली।